काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री, माजी खासदार प्रतापराव बाबूराव भोसले यांचे आज सकाळी भुईंज तालुकावाई येथे राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने राजकारणाबरोबरच कृषी, सहकार, शिक्षण अशा विविध क्षेत्रात मौलिक योगदान देणारा यशवंत विचारांचा काँग्रेसचा सच्चा पाईक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. प्रतापराव भोसले तथा भाऊ यांना वयोमानाप्रमाणे गेल्या काही दिवसात प्रकृतीच्या कुरबुरी सुरू होत्या. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात झालेल्या सातारा लोकसभेच्या निवडणुकीत 85 वर्षापुढील ज्येष्ठांसाठी निवडणूक आयोगाने गृहभेटीतून मतदानाच्या केलेल्या व्यवस्थेतून त्यांनी आपल्या घरीच मतदानाचा हक्क बजावला होता. मध्यंतरी त्यांना उपचारार्थ पुण्याला हलवले होते. तिथून 4-5 दिवसांपूर्वी त्यांना भुईंजला घरी आणण्यात आले होते. आज सकाळी 7च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाचे वृत्त सर्वत्र वाऱ्यासारखे पसरले आणि वाई तालुक्यातील काँग्रेससह सर्वपक्षीय पदाधिकारी, नेतेमंडळींची अंत्यदर्शनासाठी रीघ लागली. प्रतापराव भोसले यांच्या पश्चात माजी आमदार मदन भोसले, मोहनराव भोसले, गजानन भोसले हे 3 सुपुत्र, विवाहित कन्या पद्मादेवी पाटील, सुना, नातवंडे, परतुंडे असा परिवार आहे.